दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये आपण आचार्य या प्रकरणातील 285 क्रमांकाचं वचन श्रवण चिंतन करणार आहोत. येथीची आसी प्राणापदीची पीडा नाही. स्वामींचं जे काही निरूपण आहे त्या निरूपणामध्ये स्वामींनी जीवाच्या भल्याचंच जे काही निरूपण केलेलं आहे त्यामध्ये प्रत्येक जीवाचं भलं स्वामींनी चिंतन केलेलं आहे. आता मागील जे वचन आपण बघितलेलं आहे त्या वचनामध्ये अनुसरण कोणाला घडतं किंवा अनुसरणानंतर काय होतं हे दोन्ही विभाग आपण बघितलेले आहेत. अनुसरण त्यालाच घडू शकतं की ज्यांच्याकडे आचरण आहे ज्ञानाचं आणि जेणेकरून त्यांचं चित्त जे आहे ते स्वस्थ होतं आणि स्वस्थ चित्तामुळे त्यांना जे काही आचरण किंवा विधी घडण्याच्या संदर्भामध्ये जी काही स्फुर्दरूपता असते ती स्फुर्दरूपता त्यांना होत असते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की अनुसरणानंतर ही स्वस्थता अधिक लाभेल, कारण अधिक आचरण आहे, अधिक त्याग आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे स्वस्थ चित्त हे अनुसरणानंतर जास्त प्रमाणात होईल. आता ज्यांचं स्वस्थ चित्त झालेलं आहे म्हणजे बोधवंत जो व्यक्ती आहे आणि ज्याला जीवेश्वर भाव उमटलेला आहे असा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला मुळातच त्याचं चित्त स्वस्थ असल्यामुळे त्याला जी स्फुर्दरूपता होणार आहे बुद्धे संभवंती, त्याच्या बुद्धीला जे स्फुरणार आहे ते सुद्धा चांगलं स्फुरणार म्हणजे अनुसरणाचाच उल्लेख होणार. आणि अनुसरण घेतल्यानंतर त्या स्वस्थतेमध्ये अजून वाढ होईल. संभवंती म्हणजे त्या संभव जो काही सांगितलेला आहे स्फुर्दरूपता जी काही सांगितलेली आहे ती स्फुर्दरूपता अजून जास्त प्रमाणामध्ये होणार. आणि म्हणून अशा पद्धतीने अनुसरण कुणाला घडतं तेही आपण बघितलं. आणि अनुसरण घेतलेला व्यक्ती कसा असतो ना, स्वस्थ चित्ते बुद्धे संभवंती असा असतो. तर आजचं जे वचन आहे ते आहे येथीची आसी प्राणापदीची पीडा नाही. आता स्वामींनी उद्धरण प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे की अनुसरला आणि ननुसरला. ननुसरतो त्याचं एकच वचन घेतलं, त्याचा जास्त विचार केलेला नाही आहे. अनुसरलेला जो व्यक्ती आहे त्याच्याबद्दल स्वामींनी उद्धरण प्रकरणामध्ये विचार केलेला आहे. आणि ननुसरे तो प्रमादी बोली जे त्याची सृष्टी शून्य होय, विषय संपला त्याच्याबद्दल आता वचन उद्धरण प्रकरणात नाही. आता अनुसरल्याला काय लाभ होतो या संदर्भामध्ये मी मागे काही सत्रांचं निरूपण माझं आहे ज्याच्यामध्ये मी अनुसरणाचं साध्य हा विषय त्याचा आहे. म्हणजे अनुसरण घेतल्यानंतर काय लाभ होतो, कशासाठी घ्यायचं. आपण प्रत्येक गोष्ट घेताना किंवा ते खाताना म्हणा, उपयोगात आणताना म्हणा, आपण प्रत्येक वेळी त्या वस्तूचा, पदार्थाचा, व्यक्तीचा लाभ आणि तोटा या दोन्ही विषयी विचार करतो की आपण ही वस्तू घ्यायची तर हे त्याचा आपल्याला उपयोग काय, कशासाठी घ्यायचं. तसंच अनुसरण का घ्यायचं आपण, म्हणजे देवाकडे आपल्याला जायचं आहे, ईश्वर स्वरूपामध्ये आपल्याला पावन व्हायचं आहे, हा तर अनुसरणाचं मुख्य उद्दिष्ट आहे. परंतु आपण केवळ याच्यामुळे अनुसरणार नाही आहोत, देवाला हे माहिती आहे. आपल्याला देवाची एवढी काही चाड नाही आहे की लगेच देवासाठी आपण अनुसरणार आहोत. जसं त्यागाच्या बाबतीमध्ये सांगितलं, एखाद्याशी प्रकृतीशी नावडे, मुळातच त्याच्या प्रकृतीला आवडत नाही तो पदार्थ म्हणून तो खात नाही. आणि एखादा जो आहे प्रयत्ने नावडे, त्याला आवडतं पण प्रयत्नपूर्वक त्यांनी त्याच्यावर नियंत्रण ठेवलेलं आहे. आणि तिसरा जो उत्तम सांगितलं आहे त्याला कसा ईश्वरीच्या आवडी नावडे, ईश्वराचीच एवढी आवड त्याला आहे की त्याच्या त्या आवडीमुळे
काय त्याला बाकीच्या जीव देवता आणि प्रपंचाच्या सगळ्या गोष्टींविषयी त्याला नावड निर्माण झालेली आहे. आणि म्हणून असा जो जीव आहे तो येथीचा म्हणजे कोण, तिथे सांगितलं त्या दृष्टांतामध्ये, ऐसी अनुकंपा उपजो नेदावी, म्हणा आपल्याची सुद्धा उपजो नेदावी का ना, आपुल्याची व्हावी. आपला तो कोण ना, जो येथीचा आहे, जो परमेश्वराचा आहे तो येथीचा, जो परमेश्वराने म्हणितलेले करण जो करतो, आचरण जो करतो, त्याचा प्रयत्न तरी करतो, तो प्रयत्न करणारा सुद्धा येथीचाच आहे, जो देवाचा ऐकतो. आणि म्हणून येथीचा जो जीव आहे त्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये राहणं म्हणजे धर्माच्या संपर्कात राहण्यासारखं आहे. भट्टोबासांसोबत जर का राहिलं तर काय होईल, धर्मच महादाईचा जिथे उपस्थित व्हायच्या तिथे धर्मच सांगायचा त्या जीवांना. म्हणजे त्या ठिकाणी महादाईसांची उपस्थिती धर्मयुक्त आहे, माईम भटांची उपस्थिती, असे सन्निधानातले कितीतरी असे साधक आहेत, असन्निधानातले स्मृतिस्थळातले कितीतरी साधक आहेत, ते सगळे येथीचे आहेत. म्हणजे देवाने म्हणितलेले करण करणारे आहेत, अधीन झालेले आहेत, म्हणितले करण करणारे आहेत आणि अनुसरण पदापर्यंत पोहोचलेले आहेत, अनुसरणाचा उल्लेख केलेले आहेत किंवा अनुसरण घडलेले आहेत, अनुसरण सिद्ध्यर्थ गेलेले आहेत, ते सगळे येथीचे या पदामध्ये येतात. येथीचा तो आपुला म्हणजे जो परमेश्वराचा आहे तोच आपला आहे, या व्यतिरिक्त जो परमेश्वराचा नाही तो आपला नाही है ना. तुम्ही आता उपदेशी मंडळी आहात, धर्मप्रवेश तुम्ही केलेला आहे आणि तुम्ही आता सुतक जेव्हा पाळता तेव्हा सुतक म्हणजे काय असतं, दुखवटा असतो, दुःख आहे तुम्हाला आणि तुमच्या संपर्कातलं कोणीतरी व्यक्ती सरलेला आहे आणि तुम्हाला दुःख आहे. मग आपण काय मोजमाप लावतो, तो रक्ताचा नातलग असला पाहिजे तरच आपल्याला सुतक आहे. सुतक म्हणजे तुम्हाला दुःख, मग ज्यांच्या जाण्यामुळे तुम्हाला दुःख असतं तेव्हाच तुम्हाला ते सुतक लागू होईल, तर तुम्ही सुतकात आहात. एखाद्याच्या जाण्याचं तुम्हाला दुःखच नसेल तर तुम्हाला सुतक असू शकतं का, नसू शकतं. मग आता आपण कुणाचं सुतक पाळायचं बरं. आपल्या पंथीय कोणी व्यक्ती गेला आणि त्यामध्येही त्याच्या जाण्याचं आपल्याला दुःख वाटत असेल तर स्वामींनी तर परमप्रीती करायला सांगितले. पंथातल्या कुठल्याही व्यक्तीचं काही वाईट झालं तर आपल्याला त्याच्याविषयी दुःख वाटलं पाहिजे किंवा शुभचिंतन त्या व्यक्तीविषयी केलं पाहिजे, चांगल्या गोष्टीविषयी. परंतु आपण काय करतो, त्यांचं सुतक पाळत नाही, आपण बाकीच्यांचं सुतक पाळतो, जे आपल्याला दुःख देणारे आहेत त्यांचं सुतक पाळतो. परंतु ज्यांच्यामुळे वास्तविक आपल्याला दुःख झालं पाहिजे ते म्हणजे कोण, येथीचे, म्हणजे जे परमेश्वराचे आहेत ते येथीचे आहेत आणि त्यांच्या जाण्यामुळे आपल्याला दुःख झालं पाहिजे. आता जसं आहे, मी संन्यास घेतलेला आहे, आता याच्यामध्ये जेव्हा पंथातले कोणीतरी आचरणनिष्ठ, स्मरणनिष्ठ, अधिकरण वगैरे हे जेव्हा देवदर्शनाला जातात तेव्हा आम्हाला त्यावेळेला जास्त दुःख होतं की म्हणजे पंथातले एक एक असे दिग्गज व्यक्तिमत्व असलेले, आचरणनिष्ठ असलेले एक एक कमी होत आहेत. म्हणजे आपल्याला मार्गदर्शक जे आहेत ते कमी होत आहेत. वांचून ते देवदर्शनाला गेले ते काही वाईट झालं नाही, उलट चांगलं झालं त्यांच्या बाबतीत. परंतु आपल्या बाबतीत म्हटलं आपले मार्गदर्शक राहिले नाहीत, हे दुःख आणि त्या बाबतीतच आपण दुःख व्यक्त केलं पाहिजे, त्याच व्यक्तीच्या बाबतीमध्ये. कारण की ते कोण आहेत, येथीचे म्हणजे परमेश्वराचे आहेत. आणि म्हणून लक्षात घ्यायचं की येथीचेयासी प्राणापदीची पीडा नाही. म्हणजे येथीचा जो जीव आहे, परमेश्वराला समर्पित झालेला जीव आहे, अनुसरलेला जीव आहे. अनुसरण हा शब्द पूर्ण आहे बरं का, अपूर्ण नाही आहे तो. अनुसरण म्हटल्यानंतर मग काही लोक बोलतात की मग बाबा मग त्यांनी संन्यास घेतला पाहिजे ना, वेश परिवर्तन केलं पाहिजे. हो, त्याच्यात आलं ते. मग त्यांनी घरी राहिलं नाही पाहिजे, हे पण त्याच्यातच आलं. मग त्याचा अभ्यास पाहिजे ना बाबा, अरे हो ते पण त्याच्यातच आलं. मग तो स्मरण करत नसेल तर तेही त्याच्यातच आलं, स्मरण करणारच पाहिजे तो.
सगळ्या बाबी त्याच्यामध्ये असल्या पाहिजे, तर त्याला आपण अनुसरलेला असं म्हणू शकतो. अनुसरणं म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी आपण जेव्हा म्हणतो अनुसरलेला आहे, म्हणजे तो पूर्णत्व, त्याचं आचरणाचं पूर्णत्व त्याच्याकडे आहे. म्हणजे प्रत्येक आचार तो 100% करत नाही, परंतु 100% जो काही आचार सांगितलेला आहे तो करण्याचा त्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे. म्हणजे अशा पद्धतीचा जो व्यक्ती आहे, ज्याचं व्यक्तिमत्व आहे, असा जो जीव आहे तो आहे अनुसरलेला. आणि तोच येथीचा आहे. याच्या व्यतिरिक्त जे अनुसरलेले नाही आहेत, कमीत कमी एकेका विधीला तरी आपण अनुसरलो पाहिजे बरं का. नाही तुम्हाला आटण जमत, विजन विधीला तुम्ही अनुसरले पाहिजेत, तुम्ही स्मरण विधीला अनुसरले पाहिजेत, सेवादास्य विधीला अनुसरले पाहिजेत. नाही आचाराची सगळी वचनं पाळल्या जात, त्यातल्या एखाद्या वचनाकडे आपण अनुसरलो पाहिजे. म्हणजे असं अनुसरण हे आपल्याला एकेका वचनाचं तरी घडलं पाहिजे. आणि याची अनुमती स्वतः श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला दिलेली आहे की बाई येथीची दशीच धरली पुरे. एक दशी म्हणजे एक वचन, एक दशी म्हणजे एक विधी, एक दशी म्हणजे एक आचरण कुठलं तरी, एक का होईना. कारण की तुम्हाला जर का 10 पायऱ्या चढायच्या असतील तर पहिली एक पायरी चढावी लागते, मग परत दुसरी सुद्धा एकच पायरी चढावी लागते, तिसरी सुद्धा एकच पायरी चढावी लागते. अशी एक एक पायरी चढल्यानंतर तुम्ही काय म्हणता, एक पायरी जेव्हा चढतो तेव्हा आपण म्हणतो मला 10 पायऱ्या चढायच्या आहेत. आणि एक एक करून जेव्हा तुम्ही 10 पायऱ्या चढता तेव्हा तुम्ही काय म्हणता, मी 10 पायऱ्या चढलो. म्हणजे 10 पायऱ्या आपण वर गेलेलो आहोत. तसं एक एक वचन तुम्ही जेव्हा आचरता तेव्हा प्रत्येक वचन तुमच्याकडे संग्रहित होतं तुमच्या अंतःकरणात. तुमच्या आचरणामध्ये ते वचन काय होतं, जोडल्या जातं. ते वचन तुम्ही कधीही विसरू शकत नाही. एखादा पदार्थ तुम्ही वर्षातनं एकदाच बनवता है ना, दिवाळीचा फराळ असेल, करंजी रोज रोज बनवतात का? दिवाळीत एकदाच बनवतात, पण तुम्ही वर्षभरात विसरता का? ते करंजी बनवणं विसरता का? करंजीचे ते भांडे साचे कुठे ठेवले ते विसरतो आपण, कुठे ठेवले ते भेटत नाही, परंतु करंजी बनवणं मात्र आपण विसरत नाही. तशा पद्धतीने एखादं वचन तुम्ही आचरण केलं ना, मग ते तुम्ही कधीच विसरू शकत नाही. ते तुमच्याकडे साठवल्या जातं अंतःकरणात आणि केव्हाही तुम्हाला ते आचरता येतं परत परत. आणि म्हणून एक एक वचनाला अनुसरायचं आहे. आपण 10 इयत्ता एकदा नाही शिकू शकत, प्रत्येक वर्षी एकच इयत्ता शिकायची आहे. म्हणून स्वामींनी आचरण इतकं सोपं करून दिलं आपल्याला की एकच दशी धरा. पहिले सुरुवात गोंधळ करू नका. तुमच्या ताटात 4 भाज्या वाढल्या असतील तर तुम्हाला हेच कळत नाही की कुठली भाजी पहिले खायची आहे. आपण इतका गोंधळ होतो. गोंधळ कधी होत नाही, जेव्हा पहिल्यांदा एक भाजी वाढली ती संपली, मग दुसऱ्यांदा दुसरी भाजी वाढली. म्हणजे आपलं टप्प्याटप्प्याने जर का तो पदार्थ येत गेला तर खायला सुद्धा आपल्याला गोंधळ होत नाही. तसं आचरणाच्या बाबतीमध्ये तुम्हाला आटण पहिले करू का, विजन पहिले करू का, नित्यविधी पहिले करू का, निमित्तविधी पहिले करू, नेमकं करू काय? सकाळी उठलं तर सेवादास्य आधी करायचं का स्मरण आधी करायचं? मग कोणीतरी म्हटलं वाचन करा त्या वेळामध्ये, मग वाचन आधी करायचं का? मग कोणीतरी म्हटलं नाही श्रवण करा काहीतरी, मग श्रवण करायचं का? काहीच सगळा निकाल लागत नाही, गोंधळ होतो. स्वामी म्हणतात एक एक टप्पा करा. आधी सकाळच्या सत्रामध्ये स्मरणच झालं पाहिजे. अनेक लोक काय करतात, वेगवेगळे विधी करत राहतात. एक जण म्हणाले आम्ही सूत्रपाठाचं पारायण करू सकाळी. म्हटलं सकाळची वेळ पारायणाची नाही आहे, सकाळची वेळ ही स्मरणाचीच आहे, ध्यान साधनेची वेळ आहे ती. तुमचं मन 24 तासामध्ये फक्त सकाळच्या सत्रामध्येच एकाग्र होऊ शकतं. एकदा दिवस उजाडला म्हणजे जवळपास 5:30च्या नंतर तुम्ही एकाग्र होऊ शकत नाही. आणि 5 वाजेपर्यंतच तुम्ही एकाग्र होऊ शकता. 5 वाजेच्या नंतर तुम्ही एकाग्र होण्याची तुमची क्षमता राहत नाही. आणि म्हणून सकाळच्या सत्रामध्ये ते एकदशी असं एक एक दशी धरणारा जो व्यक्ती आहे, प्रत्येक एक एक वचन जो पालन करणारा जो व्यक्ती आहे, तो व्यक्ती म्हणजे येथीचा आहे, परमेश्वराचा आहे. तो जोडला जातो त्याच्यामध्ये. आणि म्हणून इथे
स्वामींनी काय सांगितलेलं आहे वचन, एथी चियासी प्राणापदीची पीडा नाही. जो अनुसरण घेतो, जो देवाचं ऐकतो, त्याचं काय होतं, त्याला प्राणापदीची म्हणजे प्राणाच्या शेवटची म्हणजे आयुष्याच्या शेवटचं जे काही क्षण आहेत, आपल्याला माहिती का कसे आहेत. तुम्ही आता भरपूर धडपड करता की म्हणजे पंखा असला पाहिजे, मग अजून थंड हवा असली पाहिजे वगैरे वगैरे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सुविधाजन्य करतो आहोत. चालायचा त्रास नको म्हणून वाहन पाहिजे. आपण चपला घेताना पण किती वेळ लावतो आपण, ते चालताना आरामदायक पाहिजे वगैरे वगैरे सगळ्याच गोष्टी आहे. या सगळ्या सुविधा तुम्ही ओढून ताणून आता इथे आणू शकता. ओढून ताणून म्हणजे कसं, भाजीत मीठ नसेल तर मग ओढून ताणून आपण ते मीठ घेऊन त्याच्यात चव आणण्याचा प्रयत्न करू. हे सगळं ठीक आहे, जगताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. पण मृत्यूच्या वेळेला तुमच्या हातामध्ये काहीही नसतं, हे लक्षात घ्या. तुमचा मृत्यूही तुमच्या हातात नाही आहे. किंवा तुम्हाला कसं मरायचं आहे का आपल्या हातामध्ये, कसं जगायचं आहे हे तुम्ही ओढून ताणून, बरं का, तेही आपल्या हातात नाही. ओढून ताणून आपण करू शकतो, परंतु मृत्यू जो आहे तो आपल्या हातात नाही. मरायचं कधी आहे, कसं आहे, कुठे आहे, याचं कुठलंही आपण काहीच गणित लावू शकत नाही. आणि जेव्हा एखादा श्रीमंत गडगंज माणूस, ऐश्वर्य भोगलेला माणूस शेवटच्या घडीला तो काय होतो, तडफडतो. याला म्हणतात प्राणापदीची पीडा. म्हणजे जेव्हा देहातनं प्राण जाणार आहे तेव्हा अधिक दुःख होतं, बरं का. तुम्ही म्हणाल की बाबा आपल्याला सर्वाधिक दुःख कधी झालं, कोणी म्हटलं की मी नापास झालो तेव्हा झालं, माझ्या चार चौघात अपमान केला तेव्हा झालं दुःख मला, माझे एवढे लाख खर्च झाले वाया गेले तेव्हा दुःख झालं, आमच्या संपर्कातला एक चांगला जवळचा माणूस सरला तेव्हा दुःख झालं. सगळ्यात जास्त दुःख जे आहे ते आपल्याला मृत्यू समयी होतं, है ना. आता आपण जगतो आहोत, आपला मृत्यू काही जवळ आलेला नाही म्हणून आपल्याला हा विषय नाही कळणार. म्हणून आमच्या स्वामींना संहार प्रकरण सांगताना परसनायक सरले असं दाखवावं लागलं, तेव्हा ते वातावरण तयार झालं. तशा पद्धतीने आपली जेव्हा शेवटची वेळ जवळ येईल, डॉक्टर काहीतरी उत्तर देतील, तेव्हा संचारी आंतिक, उतटणे रूप आंतिक, आत्मत्वाचे आंतिक, हे सगळे तिन्ही आंतिक जे आहेत ते एकत्र येऊन जातात. आत्मत्वाची आंतिकता आपल्याला नेहमीच आहे, सुरूच आहे. परंतु एथीची अशी प्राणापदीची पीडा नाही, म्हणजे आंतिक कुठलंच नाही आहे त्याला, एथीची असे. कारण की तो कसा आहे, मुक्त झालेला आहे. आता आपल्याला आत्मत्व कसं आहे बघा बरं. आपली चप्पल सुरक्षित आहे का बाहेर की नाही आहे, कालच घेतली नवीन, छत्री आज आणलेली नाही आहे त्याच्यात अडकलेलो आहे, किंवा छत्री आज आणली पाऊसच नाही, असं कसं काय. म्हणजे सगळ्या बाजूने आपण अडकलेलो आहोत, वस्तूंमध्ये, पदार्थांमध्ये, व्यक्तीमध्ये. महिला वर्ग तर घराच्या एका कान्या कोपऱ्यामध्ये अडकलेला आहे, है ना. ते झाडताना पूर्ण काने कोपरे सगळं इकडून तिकडून सगळीकडे ते अडकलेले आहेत. चिंधी असेल घरातली, खराब कपडा असेल त्याच्यामध्ये पण त्यांचा जीव आहे. म्हणजे हे काय आहे, आत्मत्व. ते आत्मत्वाच्या अंतिक आपल्याला रोज आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. काही लोकांना स्वप्नात सुद्धा ते अंतिक सुरू असतं बरं का, स्वप्न सुद्धा त्यांना तशाच प्रकारचे पडतात. म्हणजे इथे आत्मत्वाचे अंतिक आहे. पण जो परमेश्वराचं ज्ञान ज्याला झालं, त्याच्यामध्ये ज्ञान एकदा आलं की भक्ती म्हणजे ज्ञान, भक्ती, वैराग्य असे तीन गोष्टी आहेत. ज्ञान झाल्यानंतर आपोआपच देवाचं महत्त्व कळतं आणि भक्ती म्हणजे देवाकडे आपण जातो, म्हणजे देवाबद्दलची आवडी निर्माण होते. देवाबद्दलची आवडी निर्माण होणं म्हणजे जीव देवता प्रपंचाची अनावडी निर्माण होते, म्हणजेच वैराग्य. ज्ञान, भक्ती, वैराग्य तिन्ही एक काळेलाच होतात. आणि त्याचं दुसरं वचनाचा दुसरा भाग असा सांगतो की तिन्ही एका वेळेला होतच नाही. काही लोक ज्ञानाच्या मागे लागले की ज्ञानाच्याच मागे लागतात. हे ज्ञान त्यांना भक्ती आणि वैराग्याकडे जाऊ देत नाही. एखादी व्यक्ती भक्ती करते, ते म्हणते आम्हाला काही ज्ञान वगैरे काही नाही आम्हाला, आणि ते नको, डोक्यावरून जातं आमचं सेवादास्यच बरं आहे.
एखादी व्यक्ती वैराग्य करते, मग ती ज्ञानाकडे कलत नाही, ज्ञानापासून लोक लांब राहतात, आणि ज्ञानी असलेले लोक भक्ती आणि वैराग्यापासून लांब राहतात. आणि म्हणून तुम्हाला पंथामध्ये असे क्वचित लोक बघायला मिळतील की जे ज्ञानी सुद्धा आहेत, ज्यांची ईश्वराविषयीची आवडी देखील आहे आणि त्यांच्यामध्ये वैराग्य देखील आहे. कुठल्या वेळेला प्रपंच सोडायचा आहे, कुठल्या वेळेला प्रपंचाला सुट्टी द्यायची आहे, किती वेळापर्यंत आणि कशासाठी. ईश्वरपैकीचा कुठलाही विधी जर का प्राप्त झाला तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचे जर का घरगुती समस्या जर का तुम्ही तिथे आणत असाल तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आज आमच्याकडे हिराईसांची लीळा आहे, त्या हिराईसांच्या स्मृती आहे. त्या स्मृतीमधनं आपण काय घेतो बरं. त्यांची मुलगी सरलेली आहे आणि तिथे आचार्यादी सगळे भटोबा सगळे आलेले आहेत आणि त्यावेळेला मुलीवर त्यांनी ते कपडा टाकलेला आहे, कोणाला कळू दिलं नाही आणि सगळ्यांचं स्वागत वगैरे त्यांनी करून भोजन वगैरे सगळं आटोपलं. ते लोक सगळं आटोपल्यानंतर मग त्या रडायला लागलेले आहेत. ही स्मृती आपण कशी काय पाळू शकतो मला सांगा बरं तुम्ही. आपल्याकडे छोटीशी समस्या असेल घरातली तरी आपण घराच्या बाहेर देवासाठी पडत नाही. देवासाठी आपण बाहेर पडलो पाहिजे ना, समस्या कुठली का असे ना. देवाचा विधी स्वामी सांगते एथीचे आणि हे समर्थ, आम्ही समर्थ आहोत. अशा समर्थ परमेश्वरासाठी जो जीव बाहेर पडेल सगळ्या समस्या बाजूला टाकून तोच आहे समर्थ. आणि स्वामी सांगते समर्थ धर्माचरित. सगळेजण धर्म का नाही आचरू शकत कारण की सगळेजण समर्थ नाहीत ईश्वराविषयी. आमच्या भट्टोबासांना ताप आहे आणि ते नेवाशाला निघाले. ही लीळा तुम्ही किती वाचा, ती लीळा वाचा, तुम्ही रडा, हे करा ते करा, सगळं झालं. आपल्याला जेव्हा ताप येतो तेव्हा आपण काय करतो. नुसतीच लीळा वाचली भट्टोबासांची स्तुती केली नाही. तिथे आपल्याला जर का ती लीळा आवडली असेल तर आपण देखील आपल्याला काही आजार रुजा जरी प्राप्त झाली नाही, आपल्याला नेवाशाला जायचंय चालत, परंतु स्मरण मात्र त्या दिवशी बंद नाही झालं पाहिजे. देवपूजा बंद नाही झाली पाहिजे. श्रवण तुम्ही काय करत असाल ते श्रवण बंद नाही झालं पाहिजे. अहो मरणारा जो माणूस असो त्याच्या बाजूला पण भगवद्गीता वाचतात, तेवढंच त्याच्या कानावर शब्द पडत राहतील असं लोकांचं म्हणणं आहे. मग आपण तर फक्त आजारी आहोत. आजारपणामध्ये आपला देवधर्म बंद होतो. आपण आपल्या ईश्वरपैकीच्या विधीसाठी प्रापंचिक अडचणी जेव्हा आपण सांगतो तेव्हा ह्या दोन लीळा म्हणजे ती भट्टोबासांची लीळा असेल, उदरवेथीची असेल किंवा मग तापाची असेल, या स्मृतीमधली हिराईसांची स्मृती असेल, या स्मृत्या फक्त आपण वाचल्या, याचे अर्थ कळाले, आपण ते अर्थ एक्सप्लेन पण करू शकतो दुसऱ्यांना, पण त्यातलं जे आचरण आहे ते आपण करू शकत नाही. आपण कडुलिंबाचं पाल्याचा रस दुसऱ्यांना बनवून देऊ शकतो पण आपण स्वतः ते पिऊ नाही शकत, असा त्याचा अर्थ झालेला आहे. आणि म्हणून हे सगळं परमेश्वरासाठी सगळं बाजूला ठेवून फक्त परमेश्वराला जो प्राधान्य देतो. आणि लक्षात घ्या एक अशा प्रकारचं असतं की सेवा आणि अडचण दोन्ही एकाच वेळेला तुमच्याकडे येणार. लक्षात घ्यायचं. तुम्ही कशाला प्राधान्य देता. आमच्या आबाईसांना सेवा आणि त्यांच्या सुनेचं बाळणपण दोन्ही सोबतच आलं की नाही. कशाला प्राधान्य दिलं त्यांनी. सुनेचं बाळणपणाला प्राधान्य दिलं, सेवा गेली. परंतु तिथे त्या आबाईसा होत्या म्हणून त्यांना परत ती सेवा मिळाली आणि त्यांनाही आपण जी सेवा सोडली त्याचा पश्चाताप त्यांना होता, प्रायश्चित्त होतं, म्हणून परत ती सेवा प्राप्त झाली. एरवी ती सेवा मिळाली नसती. आणि अशा प्रकारे देवासाठी सगळं जो बाजूला टाकतो तोच येथीचा आहे परमेश्वराच्या बाबतीमध्ये. तुम्ही पण बघा तुमचे सगळेजण ओळखीचे आहेत पण तुमच्या घरी समजा काही सुखदुःखाचा प्रसंग निर्माण झाला, तुम्ही 50 लोकांपैकी फक्त एकाच व्यक्तीला फोन करता, एकाच व्यक्तीला तुम्ही किंवा 2 व्यक्तीला तुम्ही मदतीला बोलवता म्हणा वगैरे. म्हणजे 50 लोकात फक्त 2 ते 3च लोक तुमच्या चांगल्या संपर्कातले, तुम्हाला वाटत नाही ते आपले लोक आहेत. त्यांना आपण काही काम सांगितलं तरी त्यांना काही वाटणार नाही, बाकीच्यांना सांगितलं त्यांना राग येतो. म्हणजे तुम्ही लगेच हे मूल्यमापन करता. तसं देवाच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे की देवालाही
एथीचे आणि एथीचे नसलेले दोघांचं वर्गीकरण देवाने केलेलं आहे. आणि म्हणून सांगितलं की सर्वसकट सगळ्या उपदेशी लोकांनाच प्राणापदीची पीडा नाही अशातला भाग नाही. संन्यासी लोकांना प्राणापदीची पीडा नाही असं वचन देवाने नाही सांगितलं. स्वामी सांगतो एथीचियासी, जो एथीचा आहे, आमचा आहे, तो त्याच व्यक्तीला प्राणापदीची पीडा होणार नाही. मग त्याच्यामध्ये आपण आत्मत्वाचे आंतिक बघितले. एक उतटणे रूप आंतिक आहे, म्हणजे देह जेव्हा आपलं सोडणार आहे जीव, त्यावेळेला काही लोक असे बेमालूमपणे सरतात. झोपेमध्ये आहेत आणि सरले, कोणालाच कळालं नाही, काही त्रास नाही, काही नाही. ते म्हणतात की ते व्यवस्थित जेवण झालं, आम्ही जेवलो वगैरे, आणि नंतर स्मरण करत करत ते सरलेले आहेत, काही त्रास नाही. आणि एक जण सांगतात की ते 2 दिवस त्यांची तडफड चालू होती. आम्हाला असं देवाला आम्ही वेळा ठेवला की बाबा लवकर यांना दुःखमुक्त करा. कोणीतरी तसा फोन केलेला की बाबा हे लवकर जावेत म्हणून देवाला वेळा ठेवा. आता असे पण वेळे ठेवायचे का आम्ही, हे लवकर मरू द्या म्हणून? असं त्या माणसाला किती त्रास असो, काही असो, पण असं देवाला प्रार्थना करता येते का अशी? आणि हे पण लक्षात घ्या की आमच्या प्रार्थने तर लगेच तिकडे हे होणार आहे का, की देव म्हणणार आता यांनी वेळा ठेवलाय, प्रार्थना केली, घेऊन जा यांना लवकर पटकन, असं होणार का? काही होत नाही. कोणाच्या म्हणण्याने कोणी जगत नाही, कोणाच्या म्हणण्याने कोणी मरत नाही. जो तो आपल्या कर्मानुसार जन्म घेतो आणि कर्मानुसार त्याच वेळी त्याचा मृत्यू होत असतो. म्हणजे या वेळेला तिथे फक्त त्या लोकांच्या समाधानासाठी एवढं म्हणू शकतो की त्यांना दुःखमुक्त करा. म्हणजे हे वाक्य कसं आहे, इकडे आणि इकडे दोन्हीकडे नरोवा कुंजरोवा असं असल्यासारखं ते वाक्य आहे. म्हणजे या ठिकाणी ते देह सोडत नाही तो जीव, आणि त्यामध्ये एक प्रकारे ते आत्मत्व पण असेल किंवा उतटणे रूपाचं दुःख त्यांनी जोडलेलं आहे. त्यामुळे देह सोडताना जी तडफड होते, बघवत नाही आपल्याला, इतकं त्रास होतो त्या जीवाला. हे आहे उतटणे रूप आंतिक. आणि तिसरं आहे संचारी आंतिक. संचारी आंतिक म्हणजे हे तर प्राणापदीची पीडा म्हणजे देहांतीच होतं. हे ज्यावेळी देह जाणार आहे, जीव तो देह सोडणार आहे, आणि सोडल्यानंतर 3 तास ते दुःख सुरू असतं. आणि म्हणून सरल्यानंतर 3 तासपर्यंत कुठल्याही प्रकारचा अंत्यविधी केल्या जात नाही, कारण की तो जीव त्या देहामध्येच 2-3 परमाणूमध्ये हे संचारी आंतिक भोगत असतो. संचारी आंतिक का होतं की आपण जे देह, मनुष्य देह मिळालेला आहे आपल्याला, हे मनुष्याने मनुष्याच्या ठिकाणी भोजन घातल्यामुळे हे मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे. आता इथे सगळा हिशोब होतो बरं का. म्हणजे मनुष्य देहाला मनुष्याने भोजन घातल्यामुळे मनुष्य देह तर मिळालं, परंतु ते भोजन बनवताना, त्याची धावपळ करताना, ते वाढताना वगैरे जी काही हिंसा झाली, त्या हिंसेचं सुद्धा हिशोब आहे. तुम्ही म्हटले आम्ही चांगलं कार्य करतोय, मग त्याच्यात 2-4 मुंग्या मिळत तर काय हरकत आहे? तसं नाही चालत. हिंसा चुकवून विधी केले पाहिजेत. किडा मुंगी सुद्धा आपल्या पायाखाली मरता कामा नाही, एवढी काळजी आपण घेतली पाहिजे. कुणी दुखावल्या गेलं नाही पाहिजे, वगैरे वगैरे. म्हणजे इत्यादी प्रकारे जी काही सूक्ष्म जंतूंची हिंसा होते, त्याच्यापेक्षा मोठ्या पंचज्ञान इंद्रिय असलेल्या प्राण्यांची जर का हिंसा झाली तर त्याचं स्वतंत्र दुःख भोगावलं जातं. परंतु सूक्ष्म जंतूंची हिंसा, त्याचं दुःख कशात भोगवलं जातं ना, भोजनासंबंधी जी काही सूक्ष्म जंतूंची हिंसा आहे, ते अगणित जंतू मरतात, तर त्यांचं संचारी आंतिकामध्ये 3 तास त्या जीवाला ते दुःख भोगविल्या जात असतं. हे कोणासाठी सांगितलेलं आहे? ते सर्व जीवांसाठी होतं. परंतु मग जे अनुसरलेले आहेत त्यांना मात्र हे दुःख होणे नाही. जो अनुसरला त्याच्यामध्ये ते वैराग्य निर्माण झालं, आणि त्याला आता कुठल्याही पदार्थांमध्ये रस नाही, वस्तूंमध्ये रस नाही, व्यक्तींमध्ये रस नाही. तो एक जीवनमुक्त जगणं तो जगत आहे. त्याला कोणी सांगितलं की गोड संपलंय, काय हरकत नाही, संपलं तर संपलं. त्याला सांगितलं की जेवण संपलं बरं का तुमच्यासाठी, तुम्हाला जेवायला बोलवलं पण जेवण शिल्लकच नाही राहिलं, काही हरकत नाही, नाही तर नाही.
एकही दिन मिळे, दोन्ही दिन मिळे, 2 दिवस जो उपाशी राहू शकतो तो आहे येथीचा देवासाठी बरं का. आणि तो व्यक्ती आहे वैराग्य. त्याला कुठल्याही प्रकारचं काहीच मनामध्ये काही नाही. ते जसं आलं तसं. भट्टोबासांना तुपाच्या ऐवजी करडईचं तेल वाढलं, खाऊन घेतलं त्यांनी. हे काय आहे? प्राणापदीची पीडा नाही. म्हणजे याच्यामध्ये भट्टोबासांना आत्मत्वाची अंतिक नाही आहे, उतटणे रूप अंतिक नाही आहे, संचारी अंतिक तर नाहीच आहे त्यांना. परंतु हे जीवन जगताना आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमुळे जे काही दुःख होतं ते सगळं दुःख येथीच्या जीवाला नाही, कारण की तो त्यातनं बाहेर पडलेला तो जीव आहे. आणि म्हणून स्वामींनी अनुसरण घेतल्यानंतर काय होतं हे या ठिकाणी नमूद केलेलं आहे. या संदर्भातली जी लीळा आहे उत्तरार्ध 611 क्रमांकाची बेलापूरची, ती लीळा आपण बघूया प्रकरण वशाची. येथीची असी प्राणापदीची पीडा नाही, बेलोपुरी अवस्थान. एक वेळ महादाईसी पुसले जीजी, ऐसे लोकासी देहांती थोर दुःख होय. ऐसे शास्त्र बोले आणि तैसेशी देखी जताय. म्हणजे महादाईसा जे आहेत त्या काही ना काही प्रश्न विचारत राहायच्या. तेवढं वाचन त्यांचं असे आहे आणि तेवढं श्रवण आहे. तुम्हाला एखाद्या वेळेस म्हटले की आम्हाला वाचायला वेळ नाही मिळत, ऐकायला वेळ द्या. ऐकल्याने ज्ञान वाढतं बरं का. लक्षात घ्या. आपली परिस्थिती आम्ही कोणाचं ऐकूनच नाही घेत, तसं नाही झालं पाहिजे. किंवा ऐकतो परंतु ते आपण आपल्या हृदयामध्ये उतरवतच नाही. आता इथे सगळेजण श्रवण करतात, ज्ञान श्रवण सगळे करतात, सगळ्यांनीच ऐकलं राग द्वेषावर नियंत्रण असलं पाहिजे, परंतु ते फक्त आपण ऐकण्यापुरतं ठेवतो. याच्यानंतर मग परत आपण ऐकत नाही. आता निरूपण आहे 10 दिवस म्हणून आपण येतो, याच्यानंतर सुद्धा जर का आपण निरूपण 10 दिवस कंटिन्यू ठेवलं तर येतील का लोक? नाही येणार. लोकांना निरूपणाचं महत्त्व नाही, लोकांना नवरात्रीचं जास्त महत्त्व आहे, नपळत्याचं महत्त्व आहे. बाकी निरूपणाशी काही घेणं देणं नसतं. आणि म्हणून ते ज्ञान आपल्यामध्ये उतरत नाही आणि ते उतरलं पाहिजे. महादाईचा प्रत्येक गोष्ट ऐकायच्या आणि त्याच्यावर चिंतन करायच्या, त्याच्यावर त्यांचे प्रश्न तयार व्हायचे, ते सगळे प्रश्न देवाला विचारले जायचे. महादाईसांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाला देवाने असं म्हटलं नाही की हा प्रश्न काही कामाचा नाही बरं का, हा प्रश्न क्षुल्लक आहे, आम्ही याचं उत्तर देणार नाही, असं देव म्हणाले नाही. एवढे महत्त्वपूर्ण प्रश्न महादाईसांचे होते. आणि त्या विचारतात की ऐसे लोकासी देहांती थोर दुःख होय. म्हणजे शास्त्रामध्ये, प्रत्येक शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, वेदामध्ये पण सांगितलेलं आहे की मृत्यू समयी त्या जीवाला देहातनं बाहेर पडताना खूप दुःख होतं, असं ऐसे शास्त्र बोले. म्हणजे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, मी ते ऐकलेलं आहे. आणि तैसेची देखी जात आहे, आणि तसं बघायला पण मिळतं मृत्यू समयी किती त्रास होतो वगैरे. स्वामी म्हणतात बाई येथीची असी प्राणापदीची पीडा नाही. ते अन्य राहटीसाठी आहे, कर्मराहटीसाठी आहे, परंतु जो दैवराहटीचा आहे त्याला प्राणापदीची पीडा नाही. यावरी महादाईसी म्हणतले जीजी, देहांत मांडलिया देहीचिया रुजा वेच झाल्या, गोसाव्यांचे स्मरण ठाके तरी काही ओखटे होय. महादाईसा विचारतात देहांत मांडलिया म्हणजे जेव्हा जीव जाण्याची वेळ जवळ येते आणि देहीची या रुजा, देहाच्या ज्या रुजा आहेत, अशक्तपणा असेल किंवा अजून काही वेदना असतील त्या आजाराच्या संदर्भातल्या, त्या रुजा वेच झाल्या म्हणजे तिकडे आपण वेचल्या जातो ना. आता जर का निरूपण ऐकता ऐकता डोकं दुखायला लागलं तर तुमचं लक्ष कुठे राहणार? कुठे? खरं सांगायचं, खोटं बोलायचं नाही, तुमचं लक्ष डोक्याकडेच राहणार. म्हणजे डोकं कधी थांबतं आणि दुसरा निरूपण कधीच थांबतं. 2 गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये चालूच राहणार. ते आता निरूपणात मन लागत नाही आपलं. आपल्या साध्या पायाला मुंग्या आल्या बसल्या बसल्या तरी मग परत आपलं मन त्याच्यामध्ये लागत नाही. म्हणजे या ठिकाणी वेचल्या जातो आपण, प्रत्येक गोष्टीमध्ये वेचल्या जातो.
सुखदुःखामध्ये वेसल्या जातो. म्हणून एखाद्या गोष्टीपासून आपण ज्याच्यात वेसले गेलो, ज्याच्यात आपण रमलो, त्या गोष्टीला सोडून बाकी सगळ्यामधनं आपण बाहेर पडत असतो. आणि म्हणून तिथे सांगतात की देहाच्या ज्या वेदना आहेत त्याच्याकडे जर का आपण वेचल्या गेलो तर गोसाव्यांचे स्मरण ठाके आपलं स्मरण थांबून जातं. आपल्याला जेव्हा खूप आनंद होतो तेव्हा आपलं स्मरण बंद असतं बरं का, आणि खूप दुःख होतं तेव्हा सुद्धा आपण देवाला आठवत नसतो, स्मरण नसतं ते. तुम्ही म्हटले नाही आम्हाला दुःख झालं तेव्हा मी मंदिरात आलो, विडा ठेवला, देवाचं नाव घेतलं. ते नाव तुम्ही देवाला आठवण्यासाठी घेतलेलं नाही आहे. ते नाम स्मरण तुम्ही तुमची दुःख दूर व्हावं म्हणून घेतलेलं आहे. इथे विषय चालू आहे देवाला आठवण्याचा, स्मरण करण्याचा जो विधी आहे तो एक वेगळा आहे. आणि सुख दुःख प्राप्त झालं म्हणून, म्हणजे दुःख प्राप्त झालं म्हणून देवाला आपण जे नामस्मरण करतो ते सहेतुक नामस्मरण आहे. जसं मी उदाहरण परत देईन तुम्हाला, कवीश्वर बासांचं अंतसमय मांडलेलं आहे आणि त्यांना त्यांचे जाळीदार भेटले आणि त्यांना पाणी दिलं प्यायला आणि ते सावध झाले. ते म्हणाले अहो कशाला तुम्ही पाणी पाजलं, मला देवदर्शनाला मी गेलो असतो. म्हणजे बघा तिथे नामस्मरण देह जाऊ नये म्हणून नाही सुरू, उलट त्यांचं म्हणणं आहे लवकरात लवकर मी ईश्वर दर्शनाला गेलो पाहिजे म्हणून ते स्मरण आहे. आणि त्या स्मरणाचं उद्दिष्ट ते पण नाही आहे बरं का, की माझा देह लवकर जावा असं सुद्धा नाही. लवकर लवकर देवदर्शनाला गेलो तर तो एक ओढा त्यांना लागलेला आहे आणि स्मरण त्यांचं निर्हेतुकच सुरू आहे. ज्ञानीय आचरणनिष्ठ व्यक्तीचं स्मरण कधीही सहेतुक नसतं, ते निर्हेतुक असतं. आणि जे सहेतुक असतं त्याला स्मरण म्हणत नाही. त्याला तुम्ही धावा म्हणा किंवा काही याचना म्हणा वगैरे वगैरे, पण ते स्मरण या पदामध्ये जे ईश्वराला आठवण्याचा विधी आहे, पुनःसंबंधाकडे नेणारा जो विधी आहे तशा प्रकारचं स्मरण ते नसतं. आणि म्हणून स्वामींनी सांगितल्याप्रमाणे महादाईसांनी तो परत प्रश्न विचारला की अशा प्रकारे देवाचं स्मरण आपलं ठाकतं थांबतं तरी काही ओखटे होय, तर मग काय ओकटं होईल का, दोष लागेल का? स्वामी म्हणतात तैसे काही बाई सेवटिल्या चारी घडी ऐसिया गेलिया तरी काही ना तैसिया गेलिया तरी काही. म्हणजे तुम्ही उत्तम प्रकारचं जर का देवधर्म करत असाल आयुष्यभर तर शेवटच्या घड्या अशा गेल्या काय तशा गेल्या काय, देवाला आठवत गेल्या काय, किंवा तुमच्या त्या आजारपणामुळे एखाद्या वेळेस देव आठवला गेला जरी नाही तरी सुद्धा काही हरकत नाही है ना. जर का आहे ना आपण जुने लोक बघतो ज्यांनी चांगलं अन्न खाल्लेलं आहे, तेल तूप हे त्या काळाचं निर्भेळ खाल्लेलं आहे, ते एक दिवस जेवले जरी नाही तरी त्यांना कुठलाच अशक्तपणा येत नाही, धडधाकट असतात ते. आणि आपण एक वेळ जरी नाही जेवलो, सकाळचा नाश्ता नाही केले तरी आपल्याला एकदम अशक्तपणा वाटायला लागतो. म्हणजे उत्तम खाणं नसल्यामुळे ही परिस्थिती आहे. तसंच ज्याचं उत्तम आचरण आहे त्याच्याकडनं एखाद 2 दिवस किंवा शेवटच्या 4 घड्या किंवा शेवटचे 4 दिवस त्याच्याकडनं एखादं स्मरण नाही जरी झालं तरी त्याच्या अंतर्मनामध्ये मात्र परमेश्वर आहेत ते काही गेलेले नाही. ते कधी जातील, जेव्हा अविधी घडेल तेव्हा ते जातील. इथे अविधी घडतच नाही आहे, विधीच सुरू आहे. त्याच्यामुळे त्यांच्या अंतःकरणात देव जाण्याचा काही संबंध येत नाही. हे देहीच्या वाती पित्तानुरूप प्रगटे. तुमचं वात पित्त आणि कफ कसं आहे, तुमची प्रकृती कशी आहे आणि शेवटच्या काळामध्ये तुम्हाला काय उद्भवतं, वात वाढतोय का, पित्त वाढतंय का, कफ वाढतोय, त्यानुसार ती देहाची स्थिती होत असते. परिस्मरणाची उणीव तयाचा बाधा नाही. परंतु स्मरण जर का ठाकतंय तर त्याचा बाधा नाही, हे नैसर्गिक आहे, स्वाभाविक ती गोष्ट घडते. तुम्ही आवर्जून जर का स्मरण बंद ठेवताय की आज माझं डोकं दुखतंय म्हणून आज मी पूजा अवसर म्हणणार नाही, मी आज एकच विशेष करेन, एकच दंडोत घालेन, असं तुम्ही आवर्जून विधी थांबवताय, मग मात्र दोष लागणार. परंतु ते स्वाभाविक आहे. एखादं स्मरण करता करता एखादा माणूस बेशुद्ध झाला, कोमात गेला म्हणून त्याला स्मरण ठाकल्याचा त्याला जर का दोष लागेल, अशातला काही प्रकार होणार नाही. आणि म्हणून सांगितलेलं आहे की महादाईसांनी प्रश्न विचारल्यानंतर स्वामींनी जर उत्तर दिले की तयाचा बाधा नाही. होकाजी महादाईसी म्हटली जीजी मृत्याचे कैसे लक्षण.
मृत व्यक्ती आहे किंवा मेलेला व्यक्ती आहे किंवा तो जो मरणारा व्यक्ती आहे त्याचं काय लक्षण कसं आहे ना, बाई समान वायोसी लिंग देहाचे उत्क्रमण या ते मृत्यू बोली जे, म्हणजे देहामध्ये आपल्या दश वायू आहेत, दश इंद्रिय आहेत, दश वायू आहेत आणि त्या वायूच्या माध्यमातलं आपलं कार्य सुरू असतं बरं का, है ना. आपलं रक्त एका ठिकाणी तयार होतं आणि ते मेंदूपर्यंत जातं, ते पायापर्यंत जातं. सगळे हे कामं कशी चालतात बरं. आपल्या घरामध्ये जर का जमिनीत एखादी टाकी असेल, त्याचं पाणी आपण वरच्या टाकीमध्ये नेतो, कशाने नेतात ते, त्याला ते तुम्हाला मशीन लावावी लागते, मोटर लावावी लागते, त्याला करेंट द्यावा लागतो वगैरे, सगळ्या सुविधा कराव्या लागतात. आपल्या देहामध्ये अशी कुठली मशीन आहे का? कुठलीच मशीन नाही. मग हे रक्त वर खाली कसं काय जातं आपल्याला माहिती आहे का? पचनाची प्रक्रिया कशी होते? पचन होणं पोटामध्ये म्हणजे तुमच्या घरातलं तो मिक्सर लावण्यासारखंच आहे, पण त्या मिक्सरला काय लागतं? ते भांडं लागतं, त्याला ब्लेड लागतात, त्याला ते लाईट लागते, सगळं करून केल्यानंतर ते सगळं बारीक होतं. पोटामध्ये असं कुठलेच ब्लेड नाही आहेत, कुठलीच लाईट नाही आहे, काहीच नाही आहे. मग ते होतं कसं सगळं काय? हे सगळं दश वायूंचे हे कार्य आहेत. उचकी लागणं हे वायूचं कार्य आहे. जांभई येणं, शिंक येणं. शिंक तुम्ही थांबवू शकता का? नाही थांबवता येत. थांबवली जरी तरी परत ती शिंक येणार. एक शिंक तरी थांबवू शकू, पण जांभई मात्र थांबता थांबत नाही. असं होतं बरं का. निरोपणाला असे लोक असतात भरपूर, आमच्या समोर जांभई देणारे, म्हणजे ती जांभई थांबवता नाही येत, कारण की ते त्या वायूचं कार्य सुरू झालेलं आहे. तसं ते रक्त वर खाली येणं जाणं हे सगळं वायूचं कार्य, त्या वायूच्या माध्यमातनं हे सगळं होत असतं. आणि म्हणून समान वायूसी लिंग देहाचे, म्हणजे या सूक्ष्म देह जो आहे, सूक्ष्म म्हणजे मळाने नटलेलं असं जे काही जीवाचं स्वरूप आहे, ते यातनं उत्क्रमण म्हणजे देहातनं त्याचं उत्क्रमण होतं. कशाच्या माध्यमातनं? समान नावाचा जो वायू आहे त्या वायूच्या माध्यमातनं आपला देहातनं जीव जो आहे तो काढला जातो आणि याला मृत्यू असं म्हटलं जातं. या प्रक्रियेला मृत्यू म्हणतात. आता म्हणजे आपला प्रश्न असला म्हणजे मृत्यू म्हणजे काय, मृत्यू कशाला म्हणतात ना, अशा प्रकारे त्या समान वायूच्या माध्यमातनं देहातनं जीव काढल्या जाणं याला मृत्यू असं म्हटल्या जातं. होकाजी म्हणून महादाईसा ज्या आहेत त्या स्वामींच्या श्रीचरणाला लागलेले आहेत आणि अशा प्रकारे महादाईसांनी प्रश्न आणि उत्तर जे आहे ते त्यांना प्राप्त झालेलं आहे. आणि त्यानंतर आपण या संदर्भातलं जे काही टीकारूपी विश्लेषण आहे ते बघूया. अंतीचे दुःख सकळ फळी आती. आता स्वामींनी म्हटलं की येथीची अशी प्राणापदीची पीडा नाही. मग प्राणापदीची पीडा ती कोणाला आहे ना, अंतीचे दुःख सकळ फळी आहे. अंत काळीचं जे दुःख आहे ते सकळ फळामध्ये, सुख फळामध्ये पण आहे, दुःख फळामध्ये देखील आहेच आहे. म्हणजे जे काही दुःख आहे ते शक्यतो कुठल्याही ठिकाणी आपण गेलो आणि ते दुःख आपलं गेलं अशातला भाग होत नाही है ना. आपण उन्हातनं जर का थंड ह्याच्यामध्ये गेलो तर तेव्हा आपल्याला छान वाटतं, पण एका विशिष्ट वेळाने त्या थंड हवेचा त्रास व्हायला लागतो आपल्याला. त्या थंड हवेतनं उन्हात जा छान वाटतं, पण एका विशिष्ट वेळाने त्या उन्हाचा त्रास व्हायला लागतो आपल्याला. म्हणजे दुःख हे प्रत्येक ठिकाणी आपल्याशी जोडल्या गेलेलं आहे आणि आपण दुःखाशी जोडल्या गेलेलो आहे. म्हणून तुम्ही अशी जागा शोधू नका की जिथे दुःख नाही आहे, अशी जागा शोधू नका, असं क्षणसुद्धा शोधू नका. सगळ्या क्षणात आणि सगळ्या जागेत, सगळ्या ठिकाणी आपल्याला दुःख हे आपल्या सोबत राहणार आहे. म्हणून त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जागा बघायला जाता आणि तशा दुःखा व्यतिरिक्त जागा भेटत नाही, म्हणून आपण परत दुःखी होतो. म्हणून सगळं जग आहे ते दुःखामुळे अजून दुःखी 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 होत राहतं. आणि म्हणून इथे सांगितलं की अंतीचे दुःख सकळ फळी आती.
येथीची असी नाही, मग सगळ्यांना म्हणजे ईश्वर फळी पण आहे का मग ना? येथीची असी ईश्वर फळातच काय, पण येथीचा जो इथे नामधारक आहे, ज्याने ईश्वराच्या नामाचं जो स्मरण करतो, जप नाही नुसता स्मरणामध्ये तो थोडासा गेला पाहिजे, जो ज्ञान घेतो तो, जो वासनिक दशेत येतो तो, जो दीक्षा संन्यास घेऊन अनुसरण पदामध्ये येतो तो आणि शाब्द ज्ञानिया, अप्रोक्ष ज्ञानिया, पुनःसंबंधिया, सामान्य ज्ञानिया, विशेष ज्ञानिया आणि ईश्वर प्राप्तीला गेलेला जो सगळा जो जीव आहे इथून तिथून तो येथीचा आहे, त्या व्यक्तीला मात्र येथीची असी नाही, म्हणजे त्याला मात्र प्राणापदीची जी पीडा आहे ती त्याला नाही. येणं न्याय कशावरून बरं? येणं न्याय म्हणजे प्रस्तुत वचनाचं प्रमाण दिलेलं आहे, त्या वचनाचं प्रमाण म्हणजे देवानी स्वतः ते वचन म्हटलेलं आहे, हेच आमच्यासाठी प्रमाण झालं. विद्यावंतासी मग अनुसरलेल्याच पुरुषाला नाही का, किंवा फक्त दैवराटीतल्याच सगळ्या जीवांना नाही का, किंवा कर्मराटीतल्या सगळ्या जीवांना अंतिकाचे दुःख आहेच का? अशा 2-3 शंका आपण दिल्या. आता त्याचं उत्तर आहे विद्यावंतासी म्हणजे स्थूळ विद्यावंत जो आहे, म्हणजे कुठला? जो शिल्प विद्यावंत आणि स्थूळ विद्यावंत. एकूण 81 कोटी 1,10 देवता आहेत, है ना? सगळ्यांनी ऐकलं की 33 कोटी देवता आहेत, परंतु एकूण देवता वेदामध्ये सांगितल्यानुसार 81 कोटी 1,10 देवता आहेत. मग त्यामध्ये ब्रह्मादिका खालू ते चौस्थानीच्या देवता ज्या आहेत त्या सगळ्या मिळून किती आहे? 72 कोटी देवता आहेत. आणि त्याच्यावर ब्रह्मादिकापासून म्हणजे कैलास वैकुंठ ब्रह्मा विष्णू महादेव पासून तर चैतन्य मायेपर्यंत ज्या देवता आहेत त्यांना म्हणतात, ज्या आपण त्यांच्या ज्या विद्या आहेत त्या विद्यांना स्थूळ विद्या असं म्हणतात. खालील देवतांच्या विद्येला शिल्प विद्या म्हणतात. स्थूळ विद्या ज्या जीवाला होतात त्याला स्थूळ विद्यावंत असं म्हटलं जातं. आणि म्हणून जो स्थूळ विद्यावंत आहे तो शिल्प विद्यावंतापेक्षाही थोडासा मुक्त आहे काही बाबतींमध्ये. आणि त्याच्यामुळे काय आहे म्हणजे त्याचं आत्मत्व जे आहे ते बऱ्यापैकी कमी असल्यामुळे म्हणा त्याला ते दुःख नाही. किंवा अजून एक थोडासा अर्थ आपण त्याचा बघूया की जेव्हा विद्या होते त्यावेळी त्या विद्यावंताचा जो काही विद्येचा काळ आहे तो वेगळा असतो. म्हणजे त्याचं 40व्या वर्षी जर का त्याला विद्या झाली तर काय होतं की त्या ठिकाणी पुढचा जो कालावधी 41 त्या 40ला त्याचं वय तिथे थांबून जाणार. त्याचं जे काही लेप आहे 100 वर्षाचा लेप असतो. 40व्या वर्षी विद्या झाली त्याचा लेप तिथे थांबून जाणार आणि तिथून विद्येचं आयुष्य किती आहे. मग प्रत्येक देवताच्या अनुरूप त्या विद्येचं आयुष्य तिथे सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे साधनी आयुष्य. कर्मभूमीच्या म्हणजे कलियुगाच्या देवतेची विद्या असेल त्या कलियुगाचं वय किती आहे जीवाचं? 100 वर्ष. त्याच्यात दसपट किती होतील? 1000 वर्ष इथल्या देवतेच्या विद्येचं आयुष्य आहे. 1000 वर्ष तो जगणार आहे म्हणजे ते विद्येचं आयुष्य. 40 तिथे थांबले, 1000 वर्ष तो जगला. आता त्याचे बाकी किती आहेत? 60 बाकी आहेत. आता त्या ठिकाणी त्याचा जेव्हा लेप पूर्ण होईल आता परत तो विद्येतनं परत बाहेर पडेल आणि त्याचं जे 60 शिल्लक आहे तो भोगण्यासाठी परत तो जन्म घेईल. आणि त्या 60च्या शेवटी जेव्हा परत त्याचा मृत्यू होणार आहे म्हणजे त्याचा 100 वर्षाचा लेप पूर्ण होतोय. आता संचारी अंतिक कधी भोगवलं जातं? हे लेपाच्या शेवटीच भोगवलं जातं. आधीमध्ये माणूस किती वेळा मेला आणि परत जन्म घेतला तरी त्याला संचारी अंतिक हा प्रकार नाही. लेपाच्या शेवटी मृत्यू समयी आणि मृत्यू झाल्यानंतरच संचारी अंतिक भोगवलं जातं. लेपाच्या शेवटी मृत्यू झाल्यानंतर 3 तास याच देहामध्ये त्या जीवाला संचारी अंतिक भोगविला जातं. आणि स्थूळ विद्यावंत जो आहे त्याचा लेपिक जो भोग आहे तो थांबलेला आहे. आता विद्येचं त्याचं आयुष्य सुरू असल्यामुळे त्याला सुद्धा संचारी अंतिक होणार नाही. आणि की देही संपादी म्हणजे त्याचा स्तब्धलेला लेप जेव्हा परत त्याला मिळेल
तेव्हा त्याला ते दुःख प्राप्त होईल. सकळ भोग काढिला तयांतु तोही, म्हणजे सकळ भोग त्याला विद्यावंताला का बरं ते दुःख नाही अंतिकाचं, सकळ भोगापासनं त्याचं लैपिक आयुष्य जर का थांबलं तर त्या संबंधित सगळ्या गोष्टी आता थांबलेल्या आहेत आणि सगळा भोग जो बाजूला केला त्याच्या संचारी अंतिक सुद्धा बाजूला झालेला आहे. सकळ भोग काढिला तयांतु तोही, प्राणापदीचे दुःख सकळ जीवा. आता इथे प्राणापदीचे दुःख कुणाकुणाला आहे बरं ना? सकळ जीवा म्हणजे सगळ्या जीवांना ते प्राणापदीचं दुःख आहे. अप्रोक्ष विद्यावंता नाही. मग कुठल्या विद्यावंताला नाही बरं? कर्मराटीतल्या सकळ जीवांना आहे. मग कर्मराटीतल्या कुठल्या जीवांना नाही ना? अप्रोक्ष विद्यावंता नाही, म्हणजे स्थूळ विद्यावंत जो आहे त्यालाच अप्रोक्ष विद्यावंत असं म्हटलेलं आहे. त्याला त्याचं दुःख नाही. का नाही? कापा देहीचे भोग अवघे परते काढिले म्हणून. देहीचे जे काही भोग आहेत ते अवघे परते काढिती म्हणून त्यांना ते दुःख नाही. देहा वेगळा आपण हो सके म्हणून. अजून का नाहीये बरं ना? देहा वेगळा तो होतो, परकाया प्रवेश करतो. तो विद्यावंत जो आहे त्याला जर का वाटलं की एखादं दुसरं देह आहे, नुकतंच मृत्यू झाला, ते देह सोडलं आणि ते देह सुंदर आहे, चांगला आहे, तर मग तो त्या देहामध्ये प्रवेश करू शकतो बरं का. हे देह सोडू शकतो आणि त्या देहामध्ये जाऊ शकतो. जसं आपण घर बदलतो ना, घर परघर प्रवेश त्याला आपण म्हणूया, दुसऱ्या घरामध्ये आपण जाऊ शकतो राहायला. तसं दुसऱ्या देहामध्ये तो विद्यावंत जाऊ शकतो राहायला, म्हणजे त्याचं देह सुद्धा बदलेल. आणि बहुतांशी भोग जो आहे तो कधी कधी त्या देहाशी पण संबंधित असू शकतो. जसं कुष्ठी आहे, कुष्ठियाचं दुःख त्या देहाशी जोडलेलं आहे. प्रत्येक दुःख असं देहाशी जोडलेलंच असेल असं नाही, कारण दुसराही लेपाचा जो उर्वरित भाग आहे तो दुसऱ्या देहात भेटणार आहे, परंतु काही गोष्टी मात्र त्या देहाशीच जोडलेल्या असतात. त्याचं अपंगत्व जर का असेल तर पुढच्या लेप पूर्ण करण्यासाठी जेव्हा तो जन्मेल तेव्हा सुद्धा तो अपंगच असणार आहे. अशा पद्धतीने देहीचे भोग अवघे परते काढिती म्हणून देहा वेगळा आपण हो सके म्हणून विद्यांत विकार उपजे. मग कुठल्याच प्रकारचा भोग नाही का? नाही. विद्यांत विकार उपजे म्हणजे विद्येमध्ये कधी कधी त्याला क्रोध उत्पन्न होऊ शकतो. तुम्ही बघितलं ना, असं ते ऋषी मुनी वगैरे असतात, त्यांना लगेच क्रोध येतो आणि ते शाप वगैरे देतात. म्हणजे विकार म्हणजे काय? मूळ स्थितीमध्ये बदल होणं. एखादा व्यक्ती सात्विक आहे, शांत आहे, त्याला राग येणं याला विकार असं म्हटल्या जातं. स्थिर आहे तो अस्थिर होण्याला विकार असं म्हटल्या जातं. विद्येचा आनंद भोगताना मध्येच त्याला विकार उत्पन्न होणं म्हणजे क्षोभ तयार होणं आणि त्याच्यामध्ये तो काय करतो? जाळी मारी, म्हणजे तो काय करतो? एखाद्याला जाळून मारू शकतो. एवढं सामर्थ्य त्या जीवामध्ये असतं विद्यावंतामध्ये. ते वेगळे भोगी. आता याच्यामध्ये देखील त्या विद्येमध्ये जो काही भरकाळ आहे विद्येचा, त्याच्यामध्ये जो काही हिंसा करत असेल ते विद्येच्या अंतिकामध्ये भोगवलं जातं. विद्येच्या शेवटी पण एक अंतिक असतं जेव्हा विद्या भोगेल तो. परंतु विद्येच्या भरकाळा व्यतिरिक्त स्वतःच्या मनाने जर का एखाद्याची हिंसा त्याने केली तर त्याचं मात्र स्वतंत्र जडत्व त्याला भोगावं लागेल, स्वतंत्र चलद्रूप त्याला भोगावं लागेल, स्वतंत्र स्थावर त्याला भोगावं लागेल. आणि विद्येमध्ये जर का त्यांनी ते जोडलेलं असेल ते मात्र विद्येच्या अंतिकामध्ये ते त्याला भोगविल्या जाईल. पुण्यक्रियेचा ठाई जरी एवढे दुःख तरी असंत क्रियेचा सावया थोर दुःख अंतीचे. आता विधीमध्ये केलेला दोष आणि विधीच्या बाहेर केलेला दोष दोन्ही सारखेच आहेत का? किंवा त्यांचा भोग सारखाच असेल का वगैरे? ते म्हटले नाही. पुण्यक्रियेच्या ठाई सात्विक क्रिया आहे, त्याच्यामध्ये जर का दोष घडला तरी जर का दुःख आहे असं सांगतात, तर मग क्रोधायमान होऊन जर का त्यांनी काहीतरी पातक केलं, हिंसा केली, तर त्याचा कितीतरी मोठा दोष लागू शकतो. म्हणजे सात्विक असताना जो दोष घडतोय, एखादं तुम्ही सेवेमध्ये आहात, सात्विकपणे सेवा करताय, खाली पायाखाली मुंग्या मरतायत, तर त्याचंही
तुम्हाला स्थावर रूपी भोग किंवा अजून काही भोग असेल दुःखरूप तो भोगायला मिळणार आहे. आणि वास्तविक आपण जर का स्वतःहूनच पायाने मुंग्या मारल्या तर काय होईल? अशी काहीतरी वस्तू आणली की ज्याच्याने मुंग्या मरून जातील, असं काही केलं तर मग तर कितीतरी मोठा दोष आणि त्याच्यात दुःख जे आहे ते प्रमाणापेक्षा जास्त असू शकतं. देह साधन अंतीचे दुःख साध्य. आणि सांगतात की अंतीचे दुःख होण्याला कारण काय बरं ना? देह साधन, देह हे साधन आहे आणि अंतीचे दुःख त्याचं साध्य आहे. म्हणजे कुठल्याही साध्याला एक साधन असतं, कुठल्याही कार्याला एक कारण असतं बरं का. तुम्हाला सर्दी का झाली? कारण मी काल थंड पाणी पिलं. डोकं का दुखतं? कारण मी तेलकट जास्त खाल्लं. त्या प्रत्येक कार्याला एक कारण काहीतरी मागे असतं, कार्य कारण असं चालू राहतं. आणि म्हणून देह हे कारण झालं आणि अंतीचे दुःख हे कार्य झालं. देह हे साधन झालं आणि अंतीचे दुःख हे साध्य झालेलं आहे. म्हणजे ते दुःख होण्यासाठी कारण कोण आहे? देह आहे. मृताचे धर्म जिवंता कैसे अनुभव गाम्य. मग अंतिकाचा अनुभव सांगता येईल का बरं? आता आपल्याला सांगता येईल का? तुम्ही पाहिलेला सांगू शकता, पण स्वतः तुम्ही अनुभवलेला सांगू शकता का? नाही. कधी सांगू आपण? कधी सांगता येईल? मेल्यानंतर जे दुःख होतं संचारी अंतिकाचं ते आत्ता सांगता येईल का? मग कधी सांगणार? हो, भूत बनवून येता येतं ना, तसं येऊन सांगू शकता तुम्ही. ती सुविधा आहे बरं का. परंतु आपल्याला तसं काही भूत वगैरे बनून यायचं नाही. म्हणजे अर्थातच मृत्यूनंतर काय आहे कोणालाच माहिती नाही. शास्त्रामध्ये सगळं सांगितलेलं आहे, ते खरं आहे, परंतु ते कोणी बघितलेलं नाही. काही लोक म्हणतात की कोणी बघितले नरक वगैरे. कोणी बघण्याचं काय संबंध? आपणच बघणार, एकदा मेल्यानंतर बघण्याचा योग येणारच आहे तो. परंतु आत्ता त्याच्याविषयी आपण कुठल्याही प्रकारचे वाक्य बोलू शकतो बरं का. लोक म्हणतील की देव आहे की नाही, कोणी बघितलेलं आहे. आपण नरकपाळात जाणारे कोणी बघितलेलं आहे. हे सगळं दिसणार आहे आपल्याला. प्रत्येक गोष्टीची एक वेळ येते, त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टी बरोबर आपल्याला नजरेपुढे येणार आहेत. परंतु इथे सांगतात की मृताचे धर्म जिवंता कैसे अनुगाम्य. मृताचे धर्म मृत होताना, मरताना किंवा मेल्यानंतर म्हणा काय होतं, कसं होतं वगैरे हे आपण जिवंत व्यक्ती, स्वस्थ व्यक्ती, सशक्त व्यक्ती हे आता सांगू शकत नाही. ते दृष्टीहीन सांगावे. म्हणजे एखाद्याचं प्रमाण देऊन सांगा. मग कुणाचं तरी दुःख बघून, मृत्यू बघून सांगू शकतो ना आपण? नाही, सांगू नाही शकत. जसं आम्हाला मामाजींनी, आमचे विद्यागुरुजी आहेत, त्यांनी सांगितलं की विंचू चावल्यानंतर किती दुखतंय हे तुम्ही समोरच्याला किती पण विचारा, तो म्हणाल खूप दुखतंय. पण खूप म्हणजे किती? खूप किती किलो दुखतंय वगैरे असं सांगता येतं का काही? त्यासाठी काय करावं लागेल? गुरुजींनी सांगितलं तो विंचू स्वतःला चावून घ्या आणि मग तुम्हाला कळेल की विंचू चावल्यानंतर कशा प्रकारचा वेदना होतात, दुःख होतं वगैरे वगैरे. म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला, काही गोष्टींपेक्षा 99% गोष्टी अशा आहेत की जे तुम्हाला स्वतःला अनुभवावं लागेल आणि मगच तुम्ही त्याच्याविषयी एक जो शेवटचा निर्णय आहे तो तुम्ही बोलू शकता की किती तिखट आहे, किती गोड आहे, किती खारट आहे, हे तुम्हाला अनुभवावं लागेल. ते दृष्टीहीन सांगावे. दृष्टीने सांगता येत नाही. काही भाजी लाल दिसते, आपण म्हणतो खूप तिखट आहे बरं का भाजी, आणि वास्तविक ती भाजी तिखटच नसते. एखादी भाजी तिखट लाल दिसत नाही, पण त्याच्यात हिरव्या मिरच्या सगळ्या टाकलेल्या असतील तर ती तिखट असणार आहे चांगली. म्हणजे जशी दृष्टी तशी सृष्टी नाही बरं का. जसं दिसतं तसं नसतंच. कधीतरी वेगळं पण असू शकतं आणि कधी कधी जसं दिसतं तसंच असतं, पण तसं पण असतं. म्हणजे इथे आपल्याला ते दृष्टीहीन सांगावे म्हणजे नाही सांगता येत. एखाद्याचा मृत्यू बघितला आणि मृत्यूचे अनुभव सांगितले असं सांगता येत नाही. साधनाहुनी साध्य उत्तम. मग काहीच सांगता येणार नाही का? न जे आपण जोडतो आहोत त्याच्याही पेक्षा नरक, त्याच्याही पेक्षा जे भोग आहे त्याचा तो त्याच्यापेक्षाही दुःखदायक असणार आहे.
ना कशावरून, ना साधनाहुनी साध्य उत्तम. स्वामी सांगतात साधनापसी साध्य हे कधीही चांगलं असतं, उत्तम असतं. म्हणजे जसं वृक्ष त्वचेचं सांगितलं, ज्या वृक्षाची साल गोड त्याचे जे फळ आहे ते सावयाची गोडच असणार आहे, ते काही आंबट वगैरे असं असेल असं नाही. आणि त्यानुसार इथे आपण दुःखच असं जोडतोय, पापच आपण असं जोडतो आहे, तर त्याच्या संदर्भातला जो काही भोग आहे तो भोग देखील तशाच पद्धतीचा असणार आहे, त्याच्यापेक्षाही तो दुप्पट असणार आहे. इंद्रादिकाच्या विद्यावंता ममता जनित दुःख असे. मग स्थूळ विद्यावंताला दुःख नाही संचारी, मग शिल्प विद्यावंतालाही नसेल. इंद्रादिका खालुते 72 कोटी देवतांचे जे विद्यावंत आहेत त्यांनाही नसेल दुःख. न इंद्रादिकाचा जो विद्यावंत आहे त्यांना मात्र ममताजनित दुःख असे, म्हणजे ममतेमध्ये थोडेसे ते अडकलेले आहेत, त्यांना त्या संदर्भातलं दुःख आहे. इंद्रिय धर्माचे सुख असे म्हणून, म्हणजे त्यांना इंद्रिय द्वारे धर्माचे सुख आहे. त्यांना काय म्हटलं जातं, त्यांना इंद्रियाद्वारे म्हणजे जे काही क्रम सांगितलेला आहे, 98 99 शाक्तेय शांभव असा एक क्रम असेल, किंवा विद्यामार्गामध्ये जे सांगितलेलं आहे त्यानुसार विषय, इंद्रिय, अंतकरण, देह, विदेह, म्हणजे त्यांना त्या पदार्थ समोर लागतात म्हणा, किंवा पदार्थांची उपस्थिती लागते. म्हणून इंद्रिय धर्माचे सुख इंद्रियाद्वारे म्हणजे त्या पदार्थ जे आहेत त्याचे अणु परमाणू असतात, त्यांच्याद्वारे त्यांना सुख येतं, म्हणून त्यांच्यामध्ये आत्मत्व आहे. देही तादात्म्य असे, आणि देही त्यांचं तादात्म्य आहे. म्हणजे या ठिकाणी आपण फळियाचा विषय नाही चालू, देवतेच्या विद्यावंताचा विषय चालू आहे. आणि ते इंद्रियद्वारे त्याचं सुख घेतात विद्यावंत, शिल्प विद्यावंत. आणि देही तादात्म्य असे, म्हणजे त्यांचं देहाच्या ठिकाणी ममता आहे. म्हणून अंतीचे दुःख असे, देहाच्या ठिकाणी ममता आहे म्हणून अंतीचे दुःख आहे. आपण देहामध्ये जेवढं ममत्व असेल तेवढं उतटणे रूप अंतिक वगैरे जास्त होऊ शकतं, आत्मत्वाचे अंतिक जास्त होऊ शकतं. आणि संचारी अंतिक ठरलेलं आहे, किती सूक्ष्म जंतूंजींचा भोजन काळी तुम्ही केलेली आहे त्यानुसार ते पक्क झालेलं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आजच्या सत्रामध्ये आचार्याचं 285 क्रमांकाचं वचन, एतीची असी प्राणापदीची पीडा नाही, या वचनासंदर्भातली प्रकरणवशाची लीळा बघितली आणि वचनाच्या संदर्भातला अर्थ बघितला, त्या संदर्भातली अर्धी टीका आपण बघितलेली आहे. या 285 क्रमांकाच्या वचनाचा पहिला भाग आज आपण बघितला. उद्या दुसऱ्या भागामध्ये पुढची जी टीका आहे त्याचा संदर्भातलं श्रवण चिंतन आपण करणार आहोत. दंडवत हो.